जय श्रीराम मित्रांनो, आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे राम मंदिर याबद्दल। खरेदीसाठी पुण्यातील महिलांचं आवडीचं ठिकाण असलेल्या गजबजलेल्या तुळशीबागेत रामाचे पेशवेकालीन मंदिर आहे। पेशवाईत पुण्याचे सुभेदार असलेल्या श्रीमंत नारो आप्पाजी खिरे यांनी पानिपतच्या भीषण युद्धानंतर पुणेकरांचे मनोधैर्य वाढावे या उद्देशाने 1762 साली सुमारे 140 फूट उंचीचे शिखर असलेल्या या मंदिराचे बांधकाम केलेले आहे। खुद्द पेशवे व तत्कालीन नामवंत मंडळी या मंदिरात दर्शनासाठी येत असत असे सांगितले जाते। मंदिराचे काम 32 वर्षे सुरू होते आणि मंदिराच्या परिसरात तुळशीबाग ही मंदिरानंतर निर्माण झालेली बाजारपेठ आहे। रामाच्या दर्शनासाठी त्यावेळी महिला भाविक मोठ्या संख्येने येत असत। त्यांना त्याच भागात काही गृहोपयोगी वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून नारो आप्पा यांनी काही व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली होती। मंदिराचा परिसर 1 एकर असून मंदिराच्या प्रांगणात गणपती व शंकराचे मंदिर आहे। मुख्य मंदिरासमोर 1.5 मीटर उंचीची काळ्या दगडात घडविलेली दास मारुतीची मूर्ती देखील आहे। प्रांगणात श्रीमंत माधवराव पेशवे यांनी लढाई जिंकण्यासाठी केलेल्या नवस्फूर्तीबद्दल 2 मजली नगारखाना बांधून दिलेला आहे। मंदिराच्या उंच शिखरावर देवदेवतांची आणि संतांची शिल्पे व सोन्याचा मुलामा दिलेला कळस आहे। मंदिराच्या भिंतीवर प्रभू श्रीरामांच्या पराक्रमाची चित्रे आहेत। या मंदिराच्या सभामंडपाचे छत लाकडी असून त्यावर सुंदर नक्षीकाम आहे। तसेच खांब व कमानी रेखीव आहेत। गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला कोरीव काम युक्त सागवानी छत आहे। सुंदर नक्षीदार चांदीच्या प्रभावडीत राम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत। मूर्तीमधील आयुधे व तलम पोशाख कलात्मकरित्या कोरलेले दिसून येतात। दोन्ही बाजूंच्या कोनाड्यात मारुती व विष्णूंच्या संगमरवरी मूर्ती आहेत। मंदिरात दत्त जयंती, आषाढी एकादशी, रामनवमी व चैत्री एकादशी असे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। रामनवमी उत्सवादरम्यान येथे 9 दिवस शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असतात। सध्या या मंदिराचे पूर्ण जीर्णोद्धाराचे काम चालू आहे। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की